नमस्कार. आज मी बाजरीची पुरी मेथी घालून करणार आहे. त्यासाठी मी मुठभर मेथी पाण्यात बुडवून ती स्वच्छ धुवून घेणार आहे. इकडे चाळणीत काढून स्वच्छ धुवून घेऊ. कोणतीही पालेभाजी पाण्यात बुडवून घ्यावी, जेणेकरून त्याची माती खाली राहील. धुतलेली मेथी स्वच्छ आपण ती बारीक चिरून घेऊया. जमेल तेवढी बारीक चिरावे, हात सांभाळून. यानुसार बारीक चिरून गॅसवर कढई ठेवून त्यात 2 ते 4 चमचे तेल घालून तेल तापले की चिरलेली मेथी घालावी. ती तेलावर चांगली परतून घेऊ. 2 मिनटं परतल्यानंतर गॅस बंद करून ती थंड करून घेऊ. यानुसार परतून दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरे, 7-8 हिरव्या मिरच्या, 10-12 लसूण पाकळ्या, मुठभर कोथिंबीर हे मिक्सरला लावून याची बारीक पेस्ट करून घेऊ. यानुसार वाटण तयार करून गार झालेली मेथी, त्यामध्ये आपण 1 कप बाजरीचे पीठ घालूया. अर्धा कप मिक्स धान्याचे पीठ आहे हे. चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग. तयार केलेले वाटण घालूया. दोन चमचे तेल. मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी आपण पीठ मळण्यासाठी वापरूया. हे चांगलं मिक्स करून घेऊ आणि पाण्याच्या साहाय्याने घट्टसर अशी ही पीठ मळून घेऊया. यानुसार मळून त्यावर झाकण ठेवून ते 10 मिनटं बाजूला ठेवू. दुसरीकडे 1 टमॅटो, 1 कांदा, 2 बेडगी मिरची आणि 10-12 काजूचे तुकडे मी गरम पाण्यातून उकळवून घेतले आहे. इकडे मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची पेस्ट तयार करून घेऊ. यानुसार पेस्ट तयार करून पाव किलो फ्लावरचे तुकडे इकडे मीठ आणि लिंबाच्या पाण्यात बुडवून ते स्वच्छ धुवून घेतले. 1 वाटी ओले मटार स्वच्छ धुवून घेतले. 1 उकडलेला बटाटा सोलून आणि त्याचे तुकडे करून घेतले. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल घालून अर्धा चमचा बटर, 2 हिरव्या मिरचीचे तुकडे, आल्याचा किसून घेतलेला पाव चमचा, 1 तेजपत्ता, 1 दालचिनीचा तुकडा हे तेलावर परतून त्यावर फ्लावरचे तुकडे घालूया. ते मिक्स करून त्यामध्ये किंचित हळद, पाव चमचा लाल तिखट कश्मीरी, चवीनुसार मीठ हे 2 मिनटं तेलावर परतून घेऊ. यामध्ये ओले मटारचे दाणे घालून तेही परतून घेऊ. झाकण ठेवून 1 वाफ येऊ देऊ. याप्रमाणे ते वाफ आल्यानंतर बाजूला काढून घेऊ. त्याच कढईत पाव वाटी तेल घालून अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा कश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, किंचित हळद, तयार केलेले कांदा, टमॅटो आणि काजूचे वाटण हे मिक्स करून तेलावर परतून घेऊया. मिक्सरचं भांडं धुवून त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून ते मसाल्यात घालून झाकण ठेवून मसाला मंद आचेवर 10 मिनटं शिजवून घेऊ.
10 मिनिटानंतर मिक्स करून यामध्ये 1 चमचाभर कसुरी मेथी घालू, थोडीशी कोथिंबीर, फ्लावर आणि वाटाणा घालून हे मिक्स करून घेऊ. बटाट्याचे तुकडे घालू. उकडलेला बटाटा आहे हा. यामध्ये 1 कपभर गरम पाणी घालून झाकण ठेवून हे मंद आचेवर 10 मिनटं शिजवून घेऊ. 10 मिनिटानंतर भाजी शिजल्याची खात्री करून ती साईडला काढून ठेवू. इकडे कढईमध्ये तेल गरम करून तयार केलेले पिठाचे गोळे करून ते कोरड्या पिठावर घोळवून त्याची पुरी लाटून घेऊ. लाटलेली पुरी गरम तेलात तळून याप्रमाणे टम्म फुगलेल्या पुऱ्या आपण तयार केलेल्या भाजीबरोबर सर्व करू. ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.